चला हे सगळं बंद करा. आता काय झालं? आमची आता इथे मीटिंग आहे. नॉनसेन्स. आता अजिबात मीटिंग होऊ शकत नाही. आता योगासन आणि प्राणायामाचा क्लास चाललेला आहे. अजिबात नाही. मला कालच्या प्रकरणाचा तुकडाच मोडायचा आहे. ह्या माझगावकरांच्या नातवाने ना वैताग आणलाय. अहो तोरणे, नातवाच काय घेऊन बसलात तुम्ही? डोकं जरा शांत ठेवा. माझ्याकडे त्याचा इलाज आहे, योगासन आणि प्राणायाम. मग तुम्ही कसले तुकडे पाडाल? ओम शांती शांती. शांती पण आली आहे. बाळ्यांश, गुड बॉय. चला आता आपण आपापले मॅट्स घ्या, बसा. व्हेरी गुड. अरे मॅट तरी व्यवस्थित ठेवा. हा बसा, बस बस अशोक बस. ईश्वर तुम्ही बसा. हा आता आता आपण प्राणायामाला सुरुवात करू. मी पद्मासनात बसते. ज्यांना ज्यांना पद्मासनात बसणं शक्य आहे त्यांनी, नाही तर त्यांनी सुखासनात. मला वाटतं अशोक तू माझा जिवलग मित्र आहेस, तू सुखासनात बस. हो. आणि ईश्वर तुझा जिवलग मित्र असल्यामुळे तू सुद्धा सुखासन. हा व्हेरी गुड. आता सगळ्यात आधी आपण अनुलोम विलोम करायचा आहे. अनुलोम विलोम ही एक प्रकारची रक्तशुद्धी आहे. सुरुवात कशी करायची? उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर दाबायचा आणि डाव्या नाकपुडीतून अलगदपणे श्वास घ्यायचा. असा दीर्घ श्वास. माझ्या बरोबर करा सगळे. मग ही दोन्ही बोट डाव्या नाकपुडीवर दाबायची आणि उजव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास सोडायचा. आता हे मी असं दाखवलं त्याप्रमाणे 10 रिपिटेशन्स करायचे. कम ऑन करा. 10 रिपिटेशन्स करा. गुड. लांब लचक श्वास घ्या आणि सोडा. जिवलग मित्र असला तरी ह्याच्यातून सूट नाही देणार. नाही अजिबात नको. बरं. आता दुसरा प्राणायामाचा प्रकार म्हणजे भ्रसरिका प्राणायाम. याच्यामध्ये दोन्ही नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आणि दोन्ही नाकपुडीने तो बाहेर सोडायचा. अगदी अलगदपणे, बट डीप ब्रीदिंग. याचे सुद्धा 10 रिपिटेशन्स करायचे. अगदी शिस्तीत. व्हेरी स्लोली. गुड बॉयज, वेल डन. काय एक एक विद्यार्थी आहेत, अत्यंत बुद्धिवान. तिसरा प्राणायाम कपालभाती. आता कपालभातीमध्ये आपण जोरात श्वास नाकातून बाहेर सोडायचा आहे आणि जेव्हा आपण नाकपुडीतून श्वास बाहेर फेकतो तेव्हा सहजपणे आपण श्वास आत घेतो. कळलं? येस. या अहो सातपुते, काय तुम्हाला उचक्या लागल्या का? कुणी आठवण काढली का तुमची? काय चाललंय? जरा सावकाश. काय सांगितलं मी? स्लो स्लो. अगदी स्लो म्हणजे दाब द्यायचा पण अगदी सहज. ए उचक्या नका रे. तू कशाला हसलास रियांश? तुझं तसंच होतंय जवळजवळ. वा, अशोक तर अतिशय सुंदर पद्धतीने करतोय बघा. आदर्श घ्या त्याचा. हा तुमचा आदर्श आहे. वा 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 वा. ओके, आता मी तुम्हाला भ्रमरी प्राणायाम शिकवते. भ्रमरी म्हणजे भ्रमरासारखा आवाज करणे श्वासातून. कंठातून तसा आवाज काढणे म्हणजेच भ्रमरी. पण ते कसं करायचं? सगळ्यात आधी आपले कान बंद करायचे दोन्ही अंगठ्यांनी आणि ही 3 बोटं जी आहेत ही आपल्या डोळ्यांवर ठेवायची आहेत. किंचित डोळ्यांवर दाब द्यायचा. असा किंचित, हा अगदी किंचित. आणि मग श्वास आत घ्यायचा. दीर्घ श्वास.
आणि श्वास बाहेर सोडताना थोडासा दाब द्यायचा या 3 बोटांवर आणि तसाच कानांच्या ह्या अंगठ्यांवर आणि कान दाबायचे आणि मग आवाज करत श्वास बाहेर सोडायचा. कसला आवाज येतो? अरे कसला आवाज म्हणजे ती भ्रमरी आहे ना, म्हणूनच भ्रमरासारखा आवाज करत आपण श्वास सोडतो, बरोबर? व्हेरी गुड. वा 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 वा, सुंदर सुंदर. बरं, आता प्राणायाम बस झाला. आजच्या दिवसासाठी एवढा प्राणायाम खूप झाला. चला आता आपण उभे राहून योगासनं करूया. कम ऑन बॉयज. येस, आता मी तुम्हाला अत्यंत सुंदर असं योगासन शिकवते आहे. सर्वप्रथम वृक्षासन. वृक्षासन म्हणजे वृक्षासारखं एका पायावर निश्चल उभं राहणं. अहो बासरी वादक, उभे राहता ना? उभं राहण्याचाच प्रॉब्लेम आहे आणि काय नाही. काय हरकत नाही, जमेल. बासरी वादका जमेल. ईश्वर, हा, व्हेरी गुड. दॅट्स लाईक अ गुड बॉय. तर मुलांनो, वृक्षासनाला सुरुवात कशी करायची? हा जो उजवा पाय आहे तो असा दुमडून डाव्या पायावर ठेवायचा, म्हणजे गुडघ्यावर, आणि नंतर अशी नमस्कार पोज घ्यायची. हा. अरे अरे अशोक, दिवसा ढवळ्या. नाही, रात्री पण असंच होतं उभं राहिलं तर. हा, मग ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चालेल चालेल चालेल, कर कर कर. काय ती 2 पायावर उभं राहायचा प्रॉब्लेम आहे, एका पायावर जमत नाही ना उभं. हो रे, पण प्रयत्न कर ना, प्रयत्नांती परमेश्वर. जमेल तुला. चालेल चालेल, ओके. आता दुसरा पाय सगळ्यांनी. अहो सावकाश सावकाश. असू दे, असू एवढं दे, असू सोडून दे. नाही, त्यापेक्षा आम्ही प्राणायाम करतो ना आम्ही, हे काय होत नाही. तेच जमतंय का? ठीक आहे, सोय आहे तुझी. पण तू माझा जिवलग मित्र असल्यामुळे मी तुला ही सूट देते. हा ठीक आहे. चालेल, तू प्राणायाम कर. वर्षात हा चालेल चालेल. म्हणजे अशोकचा जिवलग मित्र ईश्वर असल्यामुळे मी ईश्वरलाही ही सूट दिली. बसा. बस. हा, व्हेरी गुड. आता ह्या 2 विद्यार्थ्यांना मी सूट दिलेली आहे, पण प्राणायाम सुरू ठेवायचा. आम्ही आता योगासनं करतो. चला मंडळी, योगासनाला, दुसऱ्या योगासनाला सुरुवात करू. आता आपण करूया वीरभद्रासन. म्हणजे एखाद्या वीरासारखी जो युद्धावर जातो, कळलं ना? 2 पायांमध्ये जवळजवळ 3 फीटचं अंतर ठेवायचं. जवळजवळ 3 फीट, फारच नको. आणि तुम्ही आपला प्राणायाम करत राहा, माझ्याकडे बघू नका मध्ये मध्ये. हा, आणि असा डावा पाय या दिशेने वळवायचा आणि उजवा पाय, पायाची बोटं सुद्धा या बाजूला वळवायची. नंतर दोन्ही हात वर घ्यायचे वीरासारखे, आणि एक्सप्रेशन पण तसंच असलं पाहिजे. एकदम युद्धावर जायचं. हा, लढाईचं मैदान, घोडा, रथ, तलवार. सातपुते, तुमचं वीरभद्रासन म्हणजे काय, ते नक्की काय आहे हो? कसला आसन आहे? जरा वीरभद्रासनासारखं दिसू देते. हा, येस, वेल डन बॉयज, वेल डन. जमतंय जमतंय. वाह, वेल डन बॉयज, वेल डन. आता मी जाहीर करते की आजचा क्लास संपला. वेल डन बॉयज, वेल डन. अँड यू टू, वेल डन. काय प्राणायाम केलात तुम्ही. वा वा, आजचा दिवस छान जाणार. खरंच, थँक्यू सो मच. नाही, शांत वाटतंय पण राग आहेच. डोकं शांत झालं. अरे वा. म्हणजे तुमचा फर्स्ट फ्लोर शांतच झाला म्हणायचा. जना, तू तर कमालच केलीस.
खूप छान योगासनं केलीस तू. व्हेरी नाईस. आय एम सो हॅपी. आय एम सो ग्लॅड. वा, खूप छान वाटलं. आजचा जरी क्लास संपलेला असला तरी सुद्धा ही योगासनं थांबवू नका, प्राणायाम थांबवू नका. ती नित्य नेमाने करत जा. त्यामुळे तुमचं जीवन सुखकर होईल. आपण पैसे कमवतो, पण शरीराचं स्थैर्य, मानसिक स्थैर्य अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळेच मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेससाठी योगासनं करत राहा. ठीक आहे? ओके, इट्स अ प्रॉमिस. चिमुरडे एवढीशी होतीस, आता तू मोठी झालीस का एकदम? योगा टीचर वगैरे कमाल आहे तुझी. पण तुला बरं वाटलं ना? हा, मला बरं वाटलं. मग असाच रोज प्राणायामासाठी वेळ काढ. बघ, जेव्हा एकटा होतो ना तेव्हा मी रोज प्राणायाम करायचो. बरं तर काय होतं, सकाळी सकाळी वेळ नाही मिळत ग, त्यामुळे काही सुचतच नाही. आय नो, आय अंडरस्टँड. पण तू स्वतःसाठी वेळ काढ. वॉकसाठी काढतोस ना, तसाच प्राणायामसाठी काढ. आय नो, तुझ्यावर खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तू तुझ्या घरच्यांना तेव्हाच सपोर्ट करू शकशील जेव्हा तू स्वतः फिट राहशील. यू हॅव टू प्रायोरिटाइज युअर सेल्फ. स्वतःला प्रायोरिटी दे अशोक. त्यात काही चूक नाही. सॉरी, एकसारखी लेक्चर देते ना मी तुला. जी लेक्चर ऐकायची सवय झाली आहे मला. नाही म्हणजे काय माहितीये, तो तुझा हक्कच आहे, पण तू स्वतःला काही एकदम फिट ठेवलंस. तू आनंदात दिसतेस नेहमी सारखी. पण तू नसतोस आनंदात, आणि त्याचा मला खूप त्रास होतो खरंच. काय झालंय अशोक? अनिशचा काही प्रॉब्लेम आहे का? काल मला तो नीट भेटला पण नाही. आय थिंक ही वॉज व्हेरी स्ट्रेस्ड. ही लुक्ड डिस्टर्ब्ड. काय झाले? वॉन्ट टू शेअर इट विथ मी? मे आय आस्क? काय झालंय, अनिशने कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट केले भैरवीच्या अकाउंटवर, आणि ते बुडाने. Gosh, that's very unfortunate. त्या भैरवीचा जॉब गेलाय. त्यामुळे अनिश घाबरलाय, म्हणजे खचलाय तो एकदम. आणि भैरवी? तिचंच तर मला वाईट वाटतंय. अनिशने मूर्खपणा केला, त्याबद्दल त्याला भोगावं लागतंय. पण हिची काहीच चूक नाहीये, तरी हिला भोगावं लागतंय. चांगली तडाक फडाकाडी अशी डॅशिंग मुलगी आहे ती. दिवसभर घरातून बाहेरच पडत नाही. काल सकाळी फक्त आईकडे जाऊन आली थोडा वेळ, पण रात्री घरीच होती. चल, मला उशीर होतोय, ऑफिसला जायला पाहिजे. हा, मी निघतो. ओके, भेटूया आपण नंतर. ओके, चल बाय. म्हणजे काल भैरवी घरी होती, पण अनिश तर मला म्हणाला ती घरी नाहीये म्हणून. इरू आहे अय्या, आज मॅथ्स पण आहे. मॅथ्सची वही घेतली का? हो, या कप्प्यात टाकली. टाकली ना? हा. समा, डब्याचं बघ ना ग जरा. राधा मामी, डबा झालाय का तयार? आई बाई, संयम. किती संयमच नाही का तुझ्या अंगात? घे, कोणाचा डबा? अहो राधा मामी, पटकन द्या. ईशान माझ्या नावाने खाली बोंबलत असेल. आहे ना राधा मम्मी. इरा, झालंय तुझं? चल पटकन. चला चला चला, लेट होतोय. आता काय? स्पोर्ट्स डे साठी स्पोर्ट शूज सांगितलेत. हो ठीक आहे, मी आणते. हा, पण माऊ जास्त कॉस्टली नको आणू. कसं आहे, मी ते 2-3 वेळेस घालणार. बरं. हा आजीबाई, तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं. निघ आता, ईशान खाली वाट बघतो. बाय 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 बाय. मामी, आज जेवायला काय करणार आहात? काय करा बाबा, डाळ तर संपली. ते डाळीचा डबा तर ढंढ नाही निरा. मग हे तुम्ही आत्ता सांगताय का मला? मग काही सांगू? भाऊजीला सांगायचा प्रयत्न केला होता मी, पण भाऊजी लवकर निघून गेलो ना. मग कसं सांगू बापा? मग ते राहून गेलं. मला समजलंच नाही कोणाला सांग. मी काय म्हणतो, मला पैसे देता, मी घेऊन येऊ का मग तुम्ही घेऊन येता? कसं आहे म्हणजे बुवा, असं बघा. बाबू अनिस, बाय.
काय मुलांचे स्पोर्ट्स शूज, डाळ, अजून काय काय आणायचंय? आणायचं काय, डोक्याचा बाम संपला ना, शेपटी पिना संपल्या, नंतर ते हळद संपली, देवाच्या फुलवाता संपल्या, तेल संपलं आणि हिंगाचे डबे. अजून काय आहे? लिस्ट बनवा, लिस्ट. एनिवेज मी तुला म्हटलंच ना, मी आता पैसे कमवतोय, मग मला हे सगळं मॅनेज करावंच लागणार, नाही का? मी तुला नव्हते सांगत अनिश, पण काय वाटतं तुला मी अफोर्ड करू शकत नाही? हे बघ, सारखं सारखं पैसे पैसे करत जाऊ नकोस माझ्या समोर, अरे कळलं? मी कुठे म्हणाले मी तुला आता हेच अनिश. असंच असते ना मायबाई. कसं आहे, एकदा आपल्या हातून चूक झाली की नाही तर सारं जग आपल्यालाच बोल लावते असं वाटू लागते आपल्याला. राजू कुठे निघाला? तिथे कोणी डोकं खाणार नाही तिथे. पप्पा खूपच तंतन होऊन राहिले का रे? तुला काय करायचं? तुझी तब्येत बरी दिसते आज. मले काय होतंय म्हणजे तुला सांगतो ना, एक बाबा माझ्या ओळखीचा आहे. तुम्ही हाकलं ना, बाप्पा कसे बसे दिवस जगत होतो ना, कुठं खात होतो, कुठे राहत होतो. ते देवळाच्या बाहेर ना लोक मला खायला नाही, ऐक ना, देवळाच्या बाहेर लोक मला खायला द्यायचे, ते खायचं आणि जगायचं ना बाप्पा. तिथे ना मला एक बाबा भेटला, तो भविष्य सांगतो आणि उपाय पण सांगतो. मला काय वाटतं, तू भेट ना एकदा जाऊन त्याला. भेटतो त्याला हे सुद्धा विचारतो की तुमच्या दोघांची कटकट आयुष्यातून कधी जाणार आहे. तुझ्या भल्यासाठी बोलून राहिलो ना बाप्पा. बाबा तू तुझ्या भल्याचं बघ, मी माझ्या भल्याचं बघतो. आणि तसंही माझा या गोष्टींवर विश्वास नाही आहे. जाऊ दे मला. नाही पण आंबा. Oh my God! Watch out, watch out. Take it easy. Are you okay? या आय एम फाईन. आर यू? Yes, I'm fine. पण काय झालं? काही इमर्जन्सी आहे का? कुठे चाललंस एवढ्या घाईत? ऑफिसलाच ना? मी सोडू का तुला? नाही नको, प्लीज डोंट ट्रबल युअर सेल्फ फॉर मी. कसला आले ट्रबल? कम, आय ड्रॉप यू. नो नो, सिरियसली नको. अरे पण खरंच काही प्रॉब्लेम नाही. डोंट बी फॉर्मल. नाही फॉर्मॅलिटी नाही, पण सिरियसली काय आहे, तुम्ही सुरुवातीला माझ्याशी प्रेमाने बोलाल, माझ्या आईची मैत्रीण आहे असं इमोशनल कराल, आणि मी काय मन मोकळेपणाने तुमच्याशी बोलेन, आणि आपलं जे काही कॉन्व्हर्सेशन होईल ते तुम्ही डायरेक्टली जाऊन बाबांना सांगा. मला जज केलं जाईल आणि कन्क्लुजन काय निघणार की अनिशला अक्कल नाहीये. सो प्लीज मला तुमच्याशी बोलायचं नाही. सी यू. हो, मी ती फाईल घेतली आहे आणि मी आता येतेच आहे. सॉरी, मला थोडंसं लेट झालं. काय चाललंय काय? सगळे माझ्यावर धडकतायत आज. खाली अनिश धडकला, मग तो माझ्यावर चिडला आणि निघून गेला. तू नाही ना चिडलेली? नाही, मी कशाला चिडेन तुमच्यावर? तसं नाही ग, अनिश चिडला ना, म्हणून मला वाटतं तू पण चिडणार की काय. नाही, मी का चिडेन तुमच्यावर? बिलकुल नाही. ऍक्च्युली मला एक ना प्रेझेंटेशन द्यायला जायचंय कॉलेजमध्ये, आणि नंतर मला बेकिंगची ऑर्डर घ्यायची आहे. व्हॉट? बेकिंग? हो, तू बेकिंग सुद्धा करतेस? केक्स करायला खूप आवडतात. ओ वाव, म्हणजे तू ऑर्डर्स घेतेस? हा, 1-2 ऑर्डर्स घेतल्या होत्या. बेसिकली मला भैरवी माऊनी हेल्प केली होती. नंतर ती तिच्या ऑफिसच्या कामात बिझी झाली, मग तिच्यावरती केस झाली, आणि त्याच्यानंतर ती थोडी लोकीच असते. यू वोंट बिलीव्ह, मी माऊ बरोबर बसून आम्ही फुल प्रूफ प्लॅन केला होता बिझनेससाठी, आणि अकॉर्डिंगली आम्ही ऑर्डर कम्प्लीट केली. आता मंगळागौरीसाठी तुम्ही सगळे गेला होतात ना, तेव्हा मी एक बेकिंगचा कोर्स केला, त्याची एक्झाम दिली, आणि आता त्याचीच ऑर्डर येते मला. सो ह्या वेळेला मी ठरवलंय, काहीही झालं तरी ऑर्डर कम्प्लीट करायची. मग मला मीना आजीकडे जावं लागलं तरीही चालेल.
मीना आजी म्हणजे मीना आजी म्हणजे भैरवी माऊची आई, आमची आजी. ओके येस. वाव सो यू आर अन अमेझिंग गर्ल. छान. फॉलो युअर पॅशन. खूप छान आहे. अगं आजकाल या लाईन मध्ये सुद्धा खूप स्कोप आहे. पण यू नो आजोबा, त्यांचं म्हणणं आहे अभ्यास आधी आणि मग बाकीच्या गोष्टी. आजोबा म्हणतात ते सुद्धा बरोबर आहे. तू स्टडीज बरोबर पॅरलली हे करूच शकतेस, हो की नाही? त्यात काहीच रॉंग नाहीये. शिवाय तू याच्यात अर्निंग सुद्धा करतेस, म्हणजे तुझा पॉकेट मनी सुद्धा वाढेल, तुझा कॉन्फिडन्स वाढेल, मोराल बूस्ट होईल. राईट? येस. बाय द वे मी तुमच्या घरीच चालले आता. अँड येस, आज मी अमेरिकेला परत जाते. इतक्या लवकर? या सो होपफुली आपली भेट होईल. तू लवकर आलीस तर. मी लवकरात लवकर यायचं ट्राय करते, सो दॅट आय गेट टू मीट यू. प्लीज ट्राय. येस. डन डन. बाय. सी यू. बाय बाय.